व्याख्यान छान झालंय की नाही दोघींचं? होय म्हणा. दोघी पण मस्त बोलले आज व्याख्यानाबद्दल. असं व्याख्यान आता माझं पण आहे बघा पुढच्या आठवड्यात. मी पण असंच करणार, एक नंबर चांगलं करणार आहे व्याख्यान. होय, आज व्याख्यान छान झालं ना. हो, छान केल्या दोघींनी पण. आता पुढच्या आठवड्यात माझं पण व्याख्यान आहे, मी पण असंच छान करणार आहे. व्याख्यान करायचं बी कठीण असते. नाही, मी करणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. खूप छान असं व्याख्यान करून दाखवणार आहे स्वामींच्या बद्दल. इतकंही सोपं व्याख्यान नाही आहे. होय होय, पण स्वामींनी लिहिले ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ते मी शक्य करून दाखवणार आहे. हा, व्याख्यान माझं. हा, हे तुळशी माते, माझं व्याख्यान पूर्ण होऊन दे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य म्हणलं म्हणलं मावा घे. मावा पहिला पुढे दे मला. परवा मावा खाल्लाच माझ्याकडनं. अरे मरता मावा घे पहिला. पहिला पुढे दे. अरे देतो का मी कुठलं देऊ रे, माझ्याकडे नाहीत पैसे. मावा घे आवर. पुढे दे. मला माहिती आहे तुझ्याकडे पैसे आहेत. मावा घे आवर. पुढे दे रे. अरे आवर मरता मावा घे. पाठ करून आवर. उठ. परवा घेतला ते. परवाच परवा. आता सांग मला मावा. मी उद्या सांगतो. मी उद्या सांगतो तुला मावा. मला पहिला पुढे दे. अरे आवर मरता मावा घे. उगेच कशाला हे करा. हा मला आवर मावा घे. मावा घे आवर. इकडे इकडे. याच्याकडे माहितला आज भीक. दिला 5 रुपये. माझ्याकडे का माहिती नाहीस तू?
ह्याच्याकडे मागा लागलाय जो सावकार दिसाला हो तुला मी फाटका दिसत असलो आम तुला हे घे 10 रुपये 5 रुपये दिलाय ना क्वालिटी आहे माझी काय मावा द्या हे तर संजीचा आवाज दिसताना संजीचा आवाज नाही संजीचा आहे ना तिकडे मागापासून बघालोय मी तू मावा मागायलायस तू पुढे मागायलायस आणि मी जर असं मागितलं असं तुम्ही दिलास का म्हणून मला असं करायला लागते मावा आणि पुढे ते बाबा हे आम्हाला जरा मला जरा मावा दे काय मला जर मला जरा अरे बेट्यानो आजपर्यंत तुम्ही पुढे मावा दिलायचा वेळ रे कधी हा बोला बघू पण काय पण म्हण संजू ओळखलं नाही ना तू मला अरे म्हणून तर असं आलोय ना आणि मला हे पटत नाही हा मला फसवून पैसे घ्यायचे नाही अरे राहून दे सोडा मारताना ते राहून दे ते आता उद्या आपलं जुळणे जायचं 2,000 प्रत्येकी काढायला लागणार आंब्याला ना हा आंब्याला जायचं आहे हा मग ते 5 सीटाची गाडी आहे म्हणतोस मग ते राकेश आणि किरण कुठं आहे हाय की येतील की आता एवढ्यात त्या दोघांनी सांगितलं मी अजून येणार ती येतील थांब ते आणि कुठं काय गल्ला मारा गेला तुला आठव आली गाडी काय लेट फाट आहे आज पण तुमचीच वाट बघायला मारता वाट बघून बघून आमची मी आता किरणला बोललोय बघ आंब्याला 5 जण आपण जायचं की अरे बसनाळीच्या न तुम्ही आता ढुसून आलायसा कुठे तर काय तर गल्ला मारलायसा आणि आलाय सगळं पैसे सपून आलाय आणि आम्हाला इथं इच्छा मावा काय? आणि पुढे खायला इथं आलाय होय तुम्ही नाव काढून आपला विचार काय आपलं काय चाललंय माहिती ना उद्याच जुळणी काय आहे? आंब्याला जायचं मग ते माहिती आहे जायचं आता इथं मावा आणि पुढे खायला आलास का बाबा तू यो काय खाते यो आमचं घेतलं की पैसे काम कर उद्या जायचं जुळणे आहे तो पैसे 2,000 रुपये पाहिजे पेड आहे ना एटीएम मॅडम कॅश आहे कॅश माझ्याकडे पण रोख पैसे आहेत मी पण 1 दिवसात जोडणी करतो की 2,000 एक दिवसात आपलं काम झालं होत नाही एवढंच काम आहे तुमचं दोघांचं तुमचं आता बघितलं नाटक तुमची बघायला तेव्हा नुसतं अड्ड्यात असायला ते आम्हाला दाखवा लागला पिऊन असं म्हणजे आम्ही काय चिल्लर वाटलंय आम्ही पित नाही म्हणून पित नाही म्हणून चिल्लर अरे, मी पण अरे, मी चिल्लर भेट. मी पिलोय काय तुम्ही पिलायचा तेच मला समजणं झालं हे म्हणून पिऊ म्हणून तर रे बाबा हा. हा? बरं, ते सगळं राहून दे बाबा जुळणा केलं ना उद्या जायचं बाबा सांगितलं आंब्याला उद्या बाबा आंब्याला तर जायचं आहे रे आंबा रिसॉर्ट मध्ये जायचं आहे किरण हा? तुम्ही प्लॅनिंग करा सगळं हाय. प्लॅनिंग करायला चाललंय बाबा ते त्याने जाऊन मारून येतोय वाटतं बाबा कशाला पाहिजे रे बाबा हे हा? हे बरं राहून दे मला एक पुढे सांगते ए, आता पुढे मागतोय होतं ते 15 रुपये घेतला यानं हे आहे रे आमची पूर्ण आहे ते आहे का पहिला हे, आता शांत आता ऐकून घ्या आपल्याला 2 दिवसात आंब्याला जायचंच आहे काय तुझ्याकडे जुळणा आहे तुझ्याकडे पण जुळणा आहे तुझ्याकडे पण आहे 2,000 आपल्याकडे जुळणा आहे कारण ही राकेश आहे की नाही हो गेलाय हा पाटका याच्या विश्वासावर बसायचं नाही बघ त्याला डिसमिस करून टाकायचं त्याला तो नाही आला तर जुळणा केला तरच घ्यायचं नाही तर डिसमिस आता गेला ढोसायला ते कुठे जाऊन दे चला मग ते आपलं आपलं घ्यायला पाहिजे अनेक त्याला अरे इथं बोलायला नको काय देऊ. कोणा तर दुसऱ्याला बघावं घे चला चला काय कवा येते खोबरं पाहिजे आहे कसं किलो 180 रुपये किलो भाव होईल. हा द्या जर लवकर द्या घाल एक 4 आणि ते हा 5 झाले ते वजन कशाला करते
ठीक आहे. ए बाबा मला मी संजू संग राहणार आता सांगतो मी. बहुतेक त्याच्या पाठिंब्याच्या खिशात क्वार्टर होती वाटतं म्हणून गेला वाटतं यो. मला भ्या वाटत आहे आपल्याला कळणार नाही ना आपण काय करणार आहे. आहे की कसला काळजी करणार बघतो की चल. दादा कोण द्यायचा होता? कुठला मॉडेल? रिअलमी नाही तर विवो असेल. लॉक करा. लॉकर की तुझं लॉक असं म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे तुमचा आहे ना मोबाईल? नाही लॉकर विसरले हो. विसरले कसं? दिला आहे ना मोबाईल? बिल हा लॉक माहिती आहे मला. तुमचा आहे ना मोबाईल? होय कोणाचं आहे? तुझं आहे लॉकच माहिती आमचंच आहे हो. ते पोराने लॉक काहीतरी बदलल्यात. तुमचं आहे ना हो, तुम्हाला लॉकच काय माहित नाही मग तुमचं आहे म्हणल्यावर अहो ते पोराने सापडलाय कुठला? नाही नाही पोराने तुमचं काय आहे, खरोखर तुमचं आहे काय? पोरं आगोपणा करते तू. तुमचंच आहे काय खरोखर? नाही दादा घरात पोरांना काय केलं असेल विचार तुम्हाला सांगतो की मी. हा बरोबर चल 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 त्याला सांगाल तुला मर्दा उगाच गावचं बोंबा पडलं. चल चल लवकर चल. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता. व्याख्यान होतं ना. हा हो आहे ना. आता 6:30ला आरती झाल्यानंतर माझं व्याख्यान आहे. मोबाईल मध्ये सगळं हे केलं. अरे पण माझा मोबाईल कुठे गेला? मोबाईल कुठे ठेवला मी? माझ्या लक्षातच आहे ना आता मोबाईल कुठे ठेवला मी. तुम्ही कुठे बघितलाय का आता बसल्यानंतर तिथं? नाही का? स्टॉलवर विचारते मी. व्याख्यान होते काय नाही? काका माझा मोबाईल इथं कुठे विसरलाय काय हो? नाही हो मी तिथून बघून आले आता मोबाईल आणि माझं त्यात व्याख्यान आहे हो. नाही दादा माझा फोन इथं तुम्हाला कुठे दिसला काय हो? सापडलेला काय?
नाही मला तर कुठे नाही काय जर बघा ना कुठं मिळायला तर जरा बरोबर चौकशी करा आणि सांगा मला जरा. माझं व्याख्यान आहे हो त्यात आज. हो. अरे संजू काही येतात काय नाही ते त्यांच्याकडे पैसे नसतात रे. सगळे कपडे बिपडे सगळं आणलोय मी, बॅग भरून आणलोय. केव्हा जायचं आंब्याला? एक काम करा, आपण दोघंच जाऊया. ती जाऊन देत बोंबलत, त्याला काय उपयोग नाही. मजा येत नाही रे दोघात. ते काय येणार नाही, सोड ती काय ते फक्त ते इकडं तिकडं काय तर गेले असेल दारू, काय येत नाही. आपण बोलाय आले तर बघ हे यायला ये काय वाट 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 वाट. अरे बाबांनो तुमची काय चर्चा संपत नाही. कवा बघलता तुम्ही वाट वाट वाट. बॅग तयार झाल्या म्हणजे आंब्याला जायचं ना. पैसे आहेत का नाहीत? अरे राकेशला फोन गावलाय, आंब्याला जाणार आहे मी. फोन गावलाय कुठे गावलं ना. चला मग जाऊया चला. अरे फोन ऐकायचा ते आणि लॉग त्याच्या माईला हे काय एक पाठीमध्ये लढतर घेऊन येते मारता हे फोन बघून काय मग आता काय काय करायचं. आम्ही जाऊन विकून आणायचं बाबा आणि जायचं की आपण. 500 रुपये दिले त्याला मी. मोबाईल तर काय म्हटला मध्ये लॉक काढा म्हणतात. ह्याला म्हणलं लॉक सांग, हे पण नाही. मला आम्हाला ऍड म्हणाला फोन तुमचा काय आणि कोणाचा घाबरलो बाबा. चोरी बिरी करून आणले नाही ना मोबाईल. हे बाबा असं काम करते मी डोके फिरले काय. आम्हाला दोघांना मी दुकानात गेलतो, आपण काल बसवलं का नाही तिथं. तू पहिला बस इथं बस जरा 5 मिनिट पहिला बसावं थांब शांत पहिला. अरे कसलं काय रे तुम्ही. तुम्हाला आंब्याला जायचंय म्हणून सांगितलं मी. दुकानात गेलतो का नाही मी. बरोबर आहे. काय झालं सांगतो ऐकून द्या पहिला. आपली चर्चा झाली काल जायचं फिक्स. बरोबर आहे की. गेलतो दुकानात थोडी घ्यायची म्हणजे गेलतो तिथं. आम्हाला सोडून गेलं तवा. हा किराणा माल दुकानात गेलो तिथं. तिथं दुकानात दुकानदार नाही. किती उशीर वाट बघणार, 5 मिनिटं 10 मिनिट वाट बघून बाहेर पण कोण दिसना. आणि फोन एकटाच तिथं होता, ह्यो पडलेला तिथं. मग मी फोन घेणार नव्हतो, मला तशी सवय नाहीच आहे. किती उशीर 5, 10, 15 अर्धा तास तिथं बोललो, कोण येणार काय ना. आता मी जर गेला सर पण कोण जर फोन घेतला असता घेतला असता किरण तू सांग बरोबर. संजू बरोबर आहे. म्हणून मी काय केलं, म्हणून मी काय केलं, मला सगळं पैसे नको जायत. 2000 पास झाले. सगळ्यांकडे 2000 मागायला. वा रे वा माहिती काय भारी घे बाबा तुमची आयडिया. याला एकदा आंब्याला जायचं म्हणून हे असलं तुला यो काय सांगायला माझं कारण सांगत असेल. कुठं तर मोबाईल थापला येऊ मला माहिती आहे. अरे बाबा तसं नाही रे बाबा, मी खरं सांगायला मला आंब्याला जायचंय बघ. मला काय तर करून दे ना रे. यो मोबाईल कोणाचा तर असेल त्याचं नाव सांगायचं. आपल्याला काय करायचंय. तुझ्या मनात येते का रे कवा हे कुणाचा मोबाईल असेल कुणाचा तर देऊया बाबा असं येते. तसं नसते रे, अशी दुनिया तशी नाही आहे. फुल. अरे बाबा अरे बाबा इथं आम्ही आमच्या डोक्यात काय करायचं ती काय उपयोगी नाहीत बाळी. काय कर घे रे बाबा घे. आपण नंतर बघाव काय असेल ते कोणतरी घ्या. काय काय तुम्हाला पुन्हा मोबाईल तेवढं घ्यायला लगेच काय काय ऐकायचं मला ते समजून झाले. काय करायचं कळणार झाले मला आता. त्याचं काय आता पासवर्ड तर बघायला पाहिजे की. अरे काय निघणच झाली गे लॉक. काय केलं लॉग निघणं झालंय काय नाही बघ. हा ठीक आहे. मोबाईल कुठे आहे. मोबाईल इथं आहे ना, खरं लॉग निघणं काय मी काढतो पहिला. काढ बघ. माझं लई लकी असतो मी बघ ये. अरे वैतागला आम्ही मर्दा. काढतो काम. हा त्याच्या मार बघ फोन आता मी बघ. अरे सगळं दाबून बसलोय मी बघ. हे असं दाबलं हाय सेकंद पडले आता. अरे थांबा रे. अरे लॉक निघलं की रे. अरे शाननो स्क्रीनला स्वामी समर्थ फोटो. अरे कोणतर कट्टर भक्तच आहे त्यानं ठेवले असं.
बोला बरोबर आहे खरं आपल्याला पैशाची अडचण आहे बाबा मला मी काय करायला बाबा तुम्हाला पैसे पैसे काय लागले रे तुम्ही जाशील काय आंब्याला आमच्याकडे पैसे नाही मला हे फोन आहे की नाही आपण ज्याचा आहे त्याला द्यायलाच पाहिजे नाही नाही फोन द्यायचं नाही अरे बाबा काय झालं माझं मोबाईल हरवलाय आणि गावसानं झालंय आणि माझं व्याख्यान त्यात आहे हो स्वामींचं व्याख्यान आहे त्यात आणि आता 6:30 आरती झाल्यानंतर आहे आणि मोबाईल गावसान झालाय माझा काय करेल ना मला तर काय करू काय नाही. अच्छा तुम्ही आता स्वामींच्या पेशी जाईल ना हो स्वामींच्या इथेच आहे मी गावी की मोबाईल एवढं काय टेन्शन हो, नाही पण आता स्वामींचंच आहेत पण मला व्याख्यान पूर्णपणे माझं सगळं त्यातच आहे ना पूर्ण पाठांतर सगळं केलेलं. अरे बाळा माझा मोबाईल हरवलाय रे मला काय कळत नाही झाले काय करायचं काय द्यायचं नाही फोन नाही फोन द्यायचं नाही देऊ अरे विचार करा की तुम्ही वाट आपल्याला काय निघलंच नाही ते स्क्रीन लॉक झालेलं खरी अचानक असं फुल दिल्यावरच निघले नाही नाही फोन देणार आहे आम्ही फोन एकाच देऊ अरे शानू ऐका माझं कोण अरे अरे बाबा किती तळमळत असेल रे त्यो हे फोन त्याचा गेला असेल अरे काय तळमळ असणार आहे मला पैसे नाही, जरा तळमळ आलंय माहितीये का इथं विचार करून आम्ही किती झटले मग ए शानू घ्या मी जातो तुमच्या नादाला लागत नाही बाबा मी तर काय रे मला फुल नको रे फोनचं बोलायला का नाही ती फोन त्या दीदींचा त्यांनी फोन हुडकायला फोन मग कुठे आहेत ते चल बघू कुठून आहे काय स्वामी समर्थ महाराजांचा आणि मोबाईल घेऊन चाललेला आणि ती विकाल तुम्ही बरोबर बरं झालं नाही बाबा अरे काय पण घडा रे स्वामी समर्थ दिसणार तुम्हाला व्याख्यान हा आपण यात पापी झालो असतो वगैरे बाबा मोबाईल विकला असतो तर अरे तुमचं खुशी बघितलं असता तर तिचं किती नुकसान झालं असतं अरे शान्या सोड ये सगळं हे तुझ्यामुळं झालं त्या बाईचं व्याख्यान जर झालं नसतं तर रे हा आता तुला दिसायला लागलं हे सगळं हे असं काय काय असतात मोबाईल मध्ये सगळं तुझ्यामुळे झालं बघ काय पण असून दे अरे किती तडपडली ती मला काय माहिती फोन मध्ये ते असणार आहे सगळं आता हे फोन मी द्यायला चाललोय बघ काय करणार आहे बघा हा? सगळं तू कारणीभूत आहे लक्षात ठेव त्याचा मेन तू आहे हक्कदार त्याचं नुकसान झालंय सगळं माहिती आहे तुला आणि फक्त तुमचं आहे की नाही फक्त स्वार्थ तुम्ही स्वार्थ बघताय दुसरं काय नाही दिदी थांबा हे फोन तुमचाच आहे का बघा बघू ते फुलं विकालता का नाही पोरग ते त्यानं मला सांगितलं तुम्ही हुडकालता म्हणून ते असंच ते आमचे मित्र जरा त्यांच्या तुम्ही आभारी आहे तुमच्या बरोबर व्याख्यान होतं का तुमचं होय व्याख्यान होतं हा त्या मोबाईल मध्ये सगळं आहे का होय मोबाईलमध्ये खरंच तुमचे खूप आभारी आहे स्वामी कृपेने भाऊन आला बघा तुम्ही होय होय बरोबर त्यांना मिळालेला राकेश ही जे काही क्रिया घडत आली ही स्वामीनेच घडवली आहे बाळानो आणि खरोखर तुम्ही स्वामींच्या चरणावर या तुमचं कुठं कधी वाईट होणार नाही सगळं चांगलंच होणार आहे आणि स्वामी कृपेने तुम्ही स्वामीनेच तुम्हाला इथंपर्यंत आणलेलं आहे एवढं लक्षात ठेवा स्वामींच्या इच्छेशिवाय दुसरं काय घडत नाही पान सुद्धा हलत नाही स्वामींच्या कृपेने मग त्यामुळे हे सगळं स्वामींनीच तुम्हाला सगळं घडवून आणलंय स्वामींनीच हे सगळं केलेलं आहे त्यामुळे स्वामींच्या चरणावर या स्वामींचे भक्त व्हा स्वामींच्या मंदिरात येऊन आरतीला या नामस्मरण करा हे सगळं तुम्ही करा खरोखर तुमचं कल्याण होईल आणि कुठं कमी पडणार नाही तुम्हाला स्वामी कृपेने आमच्यामुळे तुमचं भरपूर वेळ पण नुकसान झालं असून दे त्यातून कसं झालं तुम्हाला पण काय मिळालं स्वामी कृपेने स्वामीनेच हे सगळं घडवून आणलं एवढं लक्षात ठेवा स्वामीच्या चरणावर घ्यायचं होतं स्वामींना तुम्हाला म्हणून हे सगळं घडलेलं आहे आता काय नाही आता आम्हाला अक्कल चांगलं घडली खरोखर घडली इथनं पुढे आम्ही टपरीपणा बंदच करणार करून खरोखर स्वामी स्वामींची सेवाच करत राहणार आहे. स्वामीच्या चरणात जाऊया. आणि आज खरोखर काय आलं आज स्वामींच्या
आम्ही आवारात होतो, किती प्रयत्न केला पण केला. फोन एक हा, पण नाहीच ते देता होणार, आला नाही. करूनच काय देणार नाहीत ना स्वामी. वाईट ते झालंच वाईट नाही काम आमच्या. करून देणार नाही तुमच्या हातनं स्वामी. त्यामुळे आम्हाला चांगलं अक्कल घडलं तर इथनं पुढे स्वामींच्या चरणी आम्ही राहणार करून स्वामींची सेवा करत राहणार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या जीवनात जेव्हा नातेवाईक व मित्रमैत्रीण दुर्लक्ष करतात तेव्हा आपले मन विचलित होते. तेव्हा आपले मन एकाग्र करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे श्री स्वामी समर्थ.